आधी काँग्रेसची भाषा बोलायचे आणि आता भाजपची भाषा बोलतात। कोण किती शिकलं याचा शोध मोदींपासून घ्यावा असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांवर निशाणा लगावलेला आहे। आपल्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत। रवींद्र धरेकर जे आहेत ते म्हणजे एक भाजपची ट्रोलिंग करत आहेत की 8वी पास सुशिक्षित पुण्याचा उमेदवार म्हणून काय म्हणाले। नाही, कोण किती शिकला आहे तर ते पंतप्रधानांपासून शोधावं, म्हणजे त्याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला मिळेल। आणि अशोक चव्हाण प्रतिक्रिया देतात की नाना पटोले नांदेडमध्ये कुंकुमात उमेदवार दिलेला आहे, यावर प्रतिक्रिया। अशोक चव्हाण म्हणतात ते भाजपच्या तोंडातून बोलतात। त्यांचा आरोप काँग्रेसवर असणं स्वाभाविक आहे। काँग्रेसमध्ये होतो तर काँग्रेसची भाषा बोलत होते, भाजपमध्ये गेले त्यामुळे ते भाजपची भाषा बोलतात। काँग्रेस पक्षाला आयकर विभागाने नोटीस दिली तर यावर तुम्ही म्हणजे म्हटलं की 4 नोटिसा या अगोदर देण्यात आले होते, यावर कोणती प्रतिक्रिया? नाही, असं आहे, त्यांना निवडणुकीच्या मध्ये खाते उठवले, इन्कम टॅक्सची नोटीस पाठवली तर ते सक्षमपणे सामना करणार नाही आणि त्याचा फायदा आम्हाला उठवता येईल यासाठीच त्यांनी केलेला हा एक प्रयत्न आहे। आणि तो इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना घेऊन सरकारने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी ही एक केविलवाणा हा त्यांचा एक उद्योग आहे असं मी म्हणतो। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत MD इरफान TV।